रमा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रमा ही आधीच अक्षयच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेली असते आणि त्यामुळेच तिने मात्र आता अक्षयला आय लव्ह यू म्हटलेलं असतं, ते सुद्धा नशेमध्ये. आणि ती अशीही अक्षयवर प्रेम करत असते. पण नेमका तो व्हिडिओ साईच्या आईनं पाहिल्यामुळे आता मात्र तिला पॅनिक अटॅक आलेला असतो आणि ती जागेवर कोसळल्याने आता सगळीजणं टेन्शनमध्ये असतात. आणि त्याच वेळेला आता डॉक्टर जेव्हा चेक करतात तेव्हा ते म्हणू लागतात की मला जर थोडा वेळ यायला उशीर झाला असता तर आज यांचं काही खरं नव्हतं. त्याच वेळेला आता साईसुद्धा खूप जास्त अपसेट असतो. रमाला तर हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसतो आणि त्यामुळेच आता कळत नसतं की काय करावं. परंतु डॉक्टरांनी आता जास्तीत जास्त काळजी घ्यायची असं देखील सांगितलेलं असतं. म्हणजेच काय, तर डॉक्टरांनी स्पष्टपणे नमूद केलेलं असतं की त्यांना कोणतंही टेन्शन देऊ नका, त्यांचं सगळं काही मनाप्रमाणे करा. तुम्ही जर त्यांच्या मनाप्रमाणे केलं नाही तर त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो, हे सुद्धा आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तर साईला त्याचंच टेन्शन असतं. तर रमा विचारत असते की नेमकं काय झालं. त्यावर मात्र साई म्हणत असतो की खरं तर ती मला जेवण घ्यायला आली होती आणि त्यानंतर हे सगळं काही झालं. मलाही कळलं नाही की नेमकं तेवढ्या वेळात काय घडलं की आईला त्याचा इतका त्रास झालाय. असं देखील आता साई बोलत असतो. अण्णांना कळत असतं की ही जी काही अवस्था आहे ना, याला सर्वस्वी जबाबदार रमाच आहे. म्हणूनच तर आता अण्णा मात्र तिकडनं रागातच निघून गेलेले असतात. साई आता रमाला म्हणत असतो की माझ्या आईची ही झालेली अवस्था मी सहन नाही करू शकत, कारण मला आईशिवाय दुसरं असं माझं जवळचं कोणीसुद्धा नाही आहे. माझी आई माझ्या आयुष्यात खूप जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे माझे बाबा जेव्हा आम्हाला सोडून गेले तेव्हा मात्र आमच्याबरोबर कोणीही नव्हतं. तेव्हा मला या आईनेच सावरलं आहे, या आईनेच घडवलं आहे. त्यामुळे मी आईचा ऋणी आहे. मी आईला कधीही एकटीला सोडू शकत नाही आणि जर आईला काही झालं तर ते मला सहन होणार नाही, असं देखील आता साई म्हणत असतो. तर रमाला सुद्धा कळत नसतं की आईला अचानक काय झालं असेल आणि त्यामुळेच ना ती थोडी पॅनिक असते. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं रमा ही साईला जरा हलकं करायचा प्रयत्न करत असते, कारण तिला कळत असतं की साई खूप जास्त टेन्शनमध्ये आहे आणि त्यामुळेच ना आता ती साईला शांत करत असते. साईला म्हणत असते की तुम्ही जास्त काळजी करू नका, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, हळू का होईना आईही रिकवर होतील, असं देखील रमा आता बोलून साईला सावरत असते. पण आता रमालाही कळत असतं की हे सगळं काहीतरी वेगळंच घडत आहे. म्हणजे जर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने घडलेल्या असल्या तरीसुद्धा मला थोडं ना वाईट वाटते, असं देखील आता रमा बोलत असते. त्याच वेळेला रमाला हे सुद्धा लक्षात असतं, कारण आपण ज्या परिस्थितीत होतो त्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढायला साईशिवाय दुसरं कोणीही आलं नव्हतं. साईच त्यावेळेला उपयोगी पडले होते, हे सुद्धा आता चांगलंच रमाच्या लक्षात आहे. त्यामुळे रमा आता साईला धीर देत असते, त्याचा धीर एकवटायचा प्रयत्न करत असते. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा ती आपसुकच करत असते ना, तेव्हा मात्र आता साईला खूप जास्त टेन्शन असतं. तो रडत असतो आणि त्याच वेळेला रमा त्याला सावरायचा प्रयत्न करत असते. आता रमाकडे कोणताही पर्याय नसतो, कारण रमाला सगळीकडून पाहायचं असतं. रमाला सगळीकडनं टेन्शनही असतात. रमा आता बाहेर जाते. रमा ठरवते की साईंनी काही खाल्लेलं नाही आहे, त्यामुळेच ती आता साईला खायला घेऊन जाते. साईला म्हणत असते की जरा थोडंसं तरी खाऊन घ्या, पण साई म्हणत असतो की मला नको आहे, कारण माझ्या आईनं आतापर्यंत कसे दिवस काढले नाही माहिती आहे. गेल्या 7 वर्षामध्ये मी माझ्या आईसाठी काहीच करू शकलो नाही. मी माझ्या आईकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचेच हे सगळे परिणाम आहेत, असं देखील आता तो म्हणू लागलेला असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलतो तेव्हा मात्र रमा हळूहळू का होईना त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा रमा त्याला म्हणत असते की सगळं मला कळतंय, पण तुम्ही ना थोडं खाऊन घ्या,
म्हणजे कसं तुम्हाला बरं वाटेल. आणि असं बोलूनच ती आता त्याला खायला सांगत असते. तर दुसरीकडे मात्र साई खायला तयार नसतो. म्हणून रमाने त्याला सांगितल्यामुळे आता थोडं का होईना साई खाऊ लागलेला असतो. तर दुसरीकडे मात्र रमा त्या साईकडे एकटक बघत असते. तिला सुद्धा साईची खूप जास्त काळजी वाटत असते. त्याचसोबत ती आता साईच्या आईकडे जाऊन बसते, कारण साईच्या आईकडे सुद्धा कोणीही नसतं. म्हणूनच तर ती तिथे जाऊन बसलेली असते. तेवढ्यातच साईही तिथे येतो. साई आता म्हणत असतो की थँक्यू, मी जेवेपर्यंत तुम्ही होतात, पण आता मी बसतो माझ्या आईच्या शेजारी. रमा म्हणत असते की तुम्हाला आरामाची गरज आहे, खूप वेळ झालं तुम्ही आईकडे बसलाच होतात, आता मी बसते. तसंही माझी आई आहेच की ती, मलाही बघायलाच हवं की, असा विचार ना आता रमा करत असते. त्याच वेळेला आता साईला थोडं बरं वाटत असतं. पण दुसरीकडे मात्र रमाला हेही माहिती असतं की आपल्यासाठी या लोकांनी खूप काही केलेलं होतं. जेव्हा आपण आजारी होतो, आपल्याला धड स्वतःच्या पायावर उभंही राहता येत नव्हतं, तेव्हा मात्र या सगळ्यांनी आपली खूप जास्त काळजी घेतली होती. मग आता ती बारी काकूंवर आलेली आहे, तर काकूंची आपण काळजी घेऊ शकतो हे सुद्धा रमाला चांगलंच माहिती आहे. दुसरीकडे आता साई बसल्या जागी झोपलेला असतो आणि त्यामुळेच ना आता कधी त्याचा डोळा लागतो हे त्यालाही कळत नाही. पण आता रमा त्याची अलगद मान सावरत रमा त्याला आतमध्ये घेऊन जात असते. दुसरीकडे मात्र आता अक्षयला रमाला भेटायला जायचं असतं, कारण त्याचं आता रमावरचं प्रेम अगदीच ओठावर आलेलं असतं आणि त्याने रमाला तसं म्हटलं देखील असतं. पण आता रमाला त्याने एवढं सगळं म्हणून सुद्धा अजूनही रमा काही तयार नसते. परंतु अक्षयने आता ठरवलेलं असतं की आपल्या मनात जर रमा आहे तर रमालाच या घरात पुन्हा एकदा घेऊन यायचं, या घरची सून म्हणून आणि आरोहीची आई म्हणून. हे त्याचं एकदमच फिक्स झालेलं असतं आणि त्यामुळेच ना आता तो या सगळ्याची तयारी करत असतो. तेवढ्यातच आरोही आणि आजी तिथे येतात. तर पार्वती आजी विचारतात की काय झालं आहे आज एवढ्या खुशीत, काय आणि काय गडबड काय नक्की, असं देखील त्याला विचारलं जातं. त्यावर मात्र तो म्हणतो की मी काही पूर्वीचा क्षय मुकादम राहिलेलो नाही आहे ना, आता मलाही असं वाटतं की थोडं नटावं थटावं. पण हे का हो बाबा, काय झालं आहे असं आरोही विचारते. त्यावर आरोहीला तो सांगू लागतो की काय ना बाळा, मला ना खरंच ना खूप जास्त आनंद झाला आहे. म्हणजे मी ठरवलं आहे आता माझ्या मनाशी की काही झालं ना तरी मी ना रमाला घेऊन आता घरी येणारच, आणि रमास तुझी आई होऊ शकते. आणि तिला आता एवढे दिवस मी लांब ठेवलं, पण आता एकही क्षण मी तिला लांब ठेवू शकत नाही. काही झालं तरी रमा फक्त माझी आहे आणि माझीच राहील, असं देखील आता तो म्हणत असतो. त्यावर पार्वती आजी आणि आरोही हे सुद्धा खुश असतात. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इथे साईच्या आईला आता बरं वाटत असतं आणि ती शुद्धीवर आलेली असते. तेवढ्यातच रमा त्यांच्यासाठी छान असं गरम गरम दूध घेऊन येते आणि ती आता साईला सांगत असते की थोडं आईंना द्या, बरं वाटेल. आणि त्याच वेळेला जेव्हा ती आईंना ते द्यायला जाते ना, तेव्हा मात्र आता आई म्हणत असते की मला माझ्या मुलाच्या हातून नको आहे, मला ना मी घेईन तर माझ्या सुनेच्याच हातून. कसं आहे, तुझं साईवर प्रेम आहे आणि तू साईसोबत लग्न करणार आहे, बरोबर ना, मग मी तुझ्याकडे थोडा हट्ट केला तर चालणार आहे ना, असं मुद्दामूनच आता रमाला ती म्हणत असते. मग काय, रमाचाही नाईलाज असतो. रमालाही म्हणावं लागतं की हो हो मी देईन ना. आणि रमाला सुद्धा आता ती इथे बसायला सांगते. रमा आता शांततेत बसते, कारण रमाला तिने बसायला सांगितलेलं असतं आणि रमाकडे दुसरा कोणताही ऑप्शन नसतो. साईला आता आई त्याची बाहेर जायला सांगते आणि म्हणत असते की तोपर्यंत आम्ही इथे बसतो, तू जा. आता साई बाहेर गेलेला असतो. साई बाहेर गेल्यावर रमासोबतच आईला बोलायचं असतं. रमा आधी आईनं म्हणते की तुम्ही दूध घ्या बरं. तेवढ्यातच रमा आईला हे सगळं बोलत असताना आई म्हणते की मला खरं खरं सांग, तुझं साईवर प्रेम आहे ना, तू साईसोबत मनापासून लग्नाला तयार आहे ना. तर रमा हो असं म्हणते. मग काय, रमाला आता रमाच्या डोळ्यात स्पष्टपणे अक्षयबद्दलचं प्रेम दिसत असतं आणि त्यामुळेच आता ती रमाला म्हणत असते की हे बघ, ह्याचा अर्थ काय आहे मग. त्यावर रमा थोडी गोंधळते आणि रमा जेव्हा गोंधळते तेव्हा इकडे तिकडे पाहू लागते. पण त्याच वेळेला आता
साईच्या आईने रमाला तो व्हिडिओ दाखवलेला असतो आणि तो व्हिडिओ बघून मात्र आता रमा चकित होते, कारण त्या व्हिडिओमध्ये रमाने अक्षयला प्रेमाची कबुली दिलेली असते. आणि आता हे सगळं सत्य इकडे सुद्धा कळलंय हे कुठेतरी मनात हुरहुर असते आणि त्यामुळेच ना ती चिंतित असतातच आता मात्र साईच्या आईकडे पाहत असते. तर साईची आई मात्र तिला म्हणत असते की तुझं खरंच अक्षयवर प्रेम आहे ना, मग तू साईसोबत लग्न करते हे सगळं काय आहे? मला एकच गोष्ट सांग की खरंच तुझं साईवर प्रेम आहे का? तर इकडे आरोही आणि त्याचसोबत पार्वती आजीला आता अक्षयने सांगितलेलं असतं की माझं खरंच रमावर खूप जास्त प्रेम आहे आणि गेल्या 7 वर्षांमध्ये रमाने खूप काही त्रास सहन केलेला आहे आणि आता तिला हा त्रास द्यायचा नाही आहे आणि त्याचसाठी मी ठरवले की रमाला पुन्हा एकदा या घरात आणायचं. आनंदाने आणि गुण्यागोविंदाने आम्ही पुन्हा एकदा संसार करू, असं मात्र आता पूर्ण ठरलेलं असतं. आणि या गोष्टी जेव्हा आता पूर्णपणे ठरतात ना, तेव्हा मात्र आता पार्वती आजीला सुद्धा या गोष्टी पटत असतात. पार्वती आजी ही आता म्हणत असते की खरंच मला खूप जास्त आनंद झालेला आहे. तू हा जो काही विचार केला आहेस ना, तो एकदम बरोबर आहे बघ. आणि त्यामुळेच ना आता पार्वती आजी जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा मात्र आता अक्षयलाही आता खूप छान वाटत असतं आणि अक्षयही वेगळ्याच विचारांमध्ये हरवून गेलेला असतो. कारण 7 वर्षांमध्ये त्यानेही खूप काही गोष्टी सहन केलेल्या होत्या, खूप जास्त सफर केलेलं होतं. पण आता ते सगळे दिवस संपत आलेत आणि आता सगळं काही नीट होणार आहे असंच आता त्याला वाटत असतं. आणि म्हणूनच त्यांनी आता रमाला भेटायला जायचं म्हणून खूप छान अशी तयारीसुद्धा केलेली असते. आणि जेव्हा आता ती तयारी करायला तो घेतो तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळतं जी आरोही आहे तिने आता ते मंगळसूत्र सुद्धा बाहेर काढलेलं असतं आणि ते मंगळसूत्र ती आता देऊ लागते आणि म्हणत असते की बाबा तू आईला भेटायला जातोच आहे तर हे मंगळसूत्रसुद्धा घेऊन जा, हे फक्त आईचं आहे. त्यावर अक्षयही म्हणतो की हो बाळा, हे मंगळसूत्र मी देणार आहे आईला आणि आईला सांगणार आहे माझं तिच्यावर किती प्रेम आहे ते. खरंच ना बाबा, तू आईला घेऊन येशील ना, असं देखील आता ती म्हणत असते. त्यावर अक्षय म्हणत असतो की हो बाळा, मी म्हटलं ना एकदा तुला, मी आजीला घेऊन येणार म्हणजे येणारच. मग आता का होईना थोडंसं इकडे मात्र आरोहीला खूप जास्त बरं वाटलेलं असतं आणि त्यामुळेच ना आरोही खूपच खुश असते. पण इकडे आता साईची आई रमाला म्हणत असते की मला सरळ सरळ कळतंय तुझं किती प्रेम आहे अक्षयवर ते, पण मला ना असं झुरतं प्रेम चालणार नाही आहे. म्हणजे जे काही आहे ते मला क्लिअर एकदम सांगून टाक की खरंच तुला तुझ्या आयुष्यात खूप जास्त इम्पॉर्टंट हा अक्षय आहे की साई आहे. कारण जर साईसोबत तू लग्नाला तयार नसशील ना, तर साईला मी इथे असं झुरताना पाहू शकत नाही. कारण माझा मुलगा गेली 7 वर्ष तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि मी हे सगळं पाहिलेलं आहे आणि जर त्याला त्रास झाला तर तो त्रास सगळ्या काही मला होईल. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तू जर या सगळ्यासाठी तयार नसशील ना, तर सॉरी, पण आपण हे लग्न थांबवूया, असं देखील आता ठामपणे सांगण्यात येतं. पण आता या सगळ्या गोष्टी जेव्हा रमाच्या समोर बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता रमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळेला आता रमाला मात्र आता कळत नसतं की काय करावं. पण आता रमाला ती म्हणजेच साईची आई वचन देते आणि सांगत असते की माझ्या हातावर हात ठेव आणि मला सांग की खरंच तू फक्त साईचा विचार करशील की तुझ्या मनामध्ये अजूनही अक्षयच आहे. तू साईसोबत लग्नाला मनापासून तयार आहेस ना, असं देखील विचारलेलं असतं. आता रमा रडत असते. रमाकडे दुसरा पर्याय नसतो. म्हणजेच काय, तर रमा आता ठामपणे सांगू लागते की बघा, मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट करते आहे, पण मला असं वाटतं ना की या सगळ्या गोष्टी जशा घडत आहेत ना तशा घडत राहाव्यात. पण एक गोष्ट तीसुद्धा विचार करत असते की माझं ज्या वेळेला कोणीच नव्हतं त्यावेळेला याच लोकांनी मला आसरा दिला होता आणि त्याचसोबत त्यावेळेला प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी साईच उभे राहायचे. आईच्या विरोधात जाऊनसुद्धा साई माझ्यासाठी खूप काही करायचे. हे सगळं काही रमाला जुनं आठवू लागतं आणि त्यामुळेच ना रमा मात्र आता जुन्या आठवणींमध्ये हरवून जाते.
तिला आता तिचंही कळत नसतं की तिच्याकडनं काय काय मोठ्या चुका होत आहेत त्या. पण आता मात्र तिने ठरवलेलं असतं की आपण ह्या ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या सुधारायला हव्या आणि खरंच साईसाठी का होईना आता ह्या सगळ्या गोष्टींना दुजोरा द्यायला हवा आणि आपण साईसोबत लग्न करायला हवं असं देखील तिला आता मनापासून वाटायला लागलेलं असतं. आणि त्याच वेळेला आता ती टेन्शनमध्ये असते. पण त्याच सगळ्या प्रसंगात तिने आता वचनही देऊन ठेवलेलं असतं की ती लग्न करेल तर ते साईसोबतच, कारण तिने साईच्या आईच्या हातावर हात ठेवून असं वचन दिलेलं असतं. दुसरीकडे पार्वती आजीसुद्धा आता अक्षयला सांगत असते की या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करू नकोस. आता एकदा का गेलास ना की लवकरच रमाला घरी घ्यायचं आणि मगच घरी यायचं, कारण रमाशिवाय हे घर अपूर्ण आहे असं देखील आता आजी बोलत असते. त्यावर अक्षय आजीला समजावतो आणि आजीला म्हणतो की आजी तू काळजी करू नकोस, मी लवकरच रमाला घेऊन येतोय. इकडे मात्र आता रमाने वचन दिलेलं असतं आणि त्यामुळे रमा आता दुसऱ्याच वचनात अडकून गेलेली असते आणि तिलाही कळत नसतं की आता काय करावं ते. आणि त्यामुळेच तिने वचन दिल्यामुळे ती आता या सगळ्यात अडकून पडलेली असते. मग आता तिला अक्षयला तर विसरायचं असतं, मग ते अक्षयला विसरणार तरी कसं. म्हणूनच आता अक्षयच्या ज्या काही सगळ्या आठवणी आहेत ना त्या जाळून टाकायचा निर्णय तिने घेतलेला असतो. पण दुसरीकडे आता अक्षयने खूप छान अशी तयारी केलेली असते आणि अक्षय ती सगळी तयारी करून ना आता रमाला भेटायला गेलेला असतो. सोबत त्याने ते मंगळसूत्रसुद्धा घेतलेलं असतं. म्हणजेच काय तर आता रमाला जाऊन ते मंगळसूत्र द्यायचं आणि तिला आपल्या मनातलं प्रेम सांगायचं हे तर त्याने नक्की केलेलं असतं आणि म्हणूनच तो त्या तिकडे जागेवर पोचलेला असतो. दुसरीकडे मात्र आता रमा जी आहे ती मात्र आता अक्षयसोबत साईसमोर असते आणि साईला सांगत असते की साई एक काम करा, हे सगळं घ्या आणि हे घेऊन जा आणि जाळून टाका. साई म्हणतो की काय झालंय, तुम्हाला वेळ लागले का, ह्या सगळ्या आठवणी मी नाही जाऊ शकत. का, तुम्हाला माहिती आहे का यात काय आहे. मला माहिती आहे अक्षयबद्दलचं प्रेम, अक्षयच्या सगळ्या आठवणी यात आहे आणि या सगळ्या आठवणी तुम्ही जाळायला सांगताय मला. असं देखील आता साई जो आहे तो मात्र रमाला म्हणत असतो. रमा म्हणत असते की मला आता या सगळ्या गोष्टी नको आहेत, पण साई मात्र ह्या सगळ्यासाठी तयार होत नसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.